नारायणी धामला. चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत फिरायला. लोणावळ्यातील खूप फेमस असा स्पॉट आहे नारायणी धाम. ज्याप्रमाणे लोणावळ्यातील भुशी डॅम, एकविरा, खंडाळा, त्याचप्रमाणे हा देखील पॉईंट खूपच प्रसिद्ध आहे. नारायणी धामला आपण एंटर केल्या ह्या गेटमधून राईट साईडलाच 4 व्हीलर पार्किंगची खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. आपण गेटमधून एंटर केल्या राईट साईडला मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान असं गार्डन आहे. खूप मोठं आहे. इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. घसरकुंडी आहे, झोके आहेत. सम्राट, हॅलो दीदी, इशिता. का भीती वाटते? ट्राय कर. हळूहळू जा. कमांडो आहेस ना तू? नारायणी धामला आतमध्ये जातानाच इथे डाव्या बाजूला 2 व्हीलर पार्किंगची पण छान व्यवस्था केलेली आहे. चला आता आपण आतमधून पाहूया नारायणी धाम. आपण आतमध्ये एंटर केल्यावर इथे पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांकरिता किंवा हँडिकॅप लोकांकरिता अशा व्हीलर्स आहेत. आणि इकडे यांचं ऑफिस आहे. ऑफिसच्या जस्ट नेक्स्ट लेफ्ट आणि राईटला दोन्हीकडे रूमची व्यवस्था पण आहे. इथे आपल्याला ऑनलाईन बुकिंग करून हे रूम पण मिळतात. या साईडला पण आहेत रूम. इथे काही ज्येष्ठ नागरिक बसलेत. इथे भोजन कक्ष आहे नारायणी धामचा. अशी रूमची व्यवस्था आहे. पूर्ण स्वच्छ आणि नीट क्लीन पाहू शकता तुम्ही. बऱ्याचदा ह्या रूम ऑक्युपाईड असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन याची अवेलेबिलिटी चेक करावी लागेल. प्रसाद घेऊन चाललेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आज मुलांच्या शाळेची पिकनिक इथे आलेली आहे नारायणी धामला. खूप छान असा पॉईंट आहे हा नारायणी धाम. नारायणी धामचं ऑफिस आणि रूम संपल्यानंतर आता आपण एंटर करणार आहोत मंदिराच्या दिशेने. पाहू शकता तुम्ही. आता संध्याकाळचे जवळपास 6:30 ते 7 झालेले आहेत. इथे सुरुवातीलाच आल्या डावीकडे मस्त गुलाबाच्या फुलांची एक बाग आहे आणि अशी भरपूर वेगळी पण फुलं आहेत. आता अंधार असल्यामुळे थोडीशी कमी दिसतील ती. उजव्या बाजूला सुद्धा सेम अशी बाग आहे गुलाबाच्या फुलांची आणि इतर पण फुलं आहेत.
सगळीकडे असे सुंदर असे फाउंटन आहेत वॉटरचे. नारायणधामच्या एंटरपासून ते मंदिराच्या तिथपर्यंत पूर्ण असे शॉवर्स, फाउंटेन. किती मजा येते. काय झालं? नारायणी धामला आपण एंटर केल्यानंतर लेफ्ट साईडला जस्ट एक 50 ते 60 मीटरवर शौचालयाची पण व्यवस्था केलेली आहे. जेंट्स लेडीज अशी खूप चांगली स्वच्छ अशी व्यवस्था आहे. नारायणी धामच्या एका हॉलमध्ये एक फंक्शन चालू आहे. क्या है भैया? हाँ चिल्डा. ओके, मतलब डोसा जैसे है. डोसा जैसे. अच्छा. ये क्या है भाई? पापड़ी. अच्छा. सँडविच पण आहेत. एंटर केल्यावर डायरेक्ट समोर असा मस्त सुंदर असा वॉटर शो कंटिन्यू चालू असतो. खूप मस्त आकर्षण आहे. आता पहा, परत थोड्या वेळाने चालू होईल. पूर्ण खाली गेला आता. मुलांना तर खूपच आवडेल हा पॉईंट. खूप. पहा, पूर्ण आता वरती जाईल. त्याच्या आतून सुद्धा एक फाउंटेन येतोय. वाव. फोटोशूट चालू आहे. काय झालं? आपण आता मंदिराच्या जवळ पोचत आहोत. त्यानंतर परत एक मस्त असं गार्डन आहे डाव्या साईडला. आणि उजव्या साईडला देखील. खूप मोठं असं गार्डन आहे. हे दोन्ही बाजूचे गार्डन पहा किती मोठे आहेत आणि पूर्ण स्वच्छ आहेत. हे लेफ्ट साईडचं गार्डन आहे नारायणी धामचं. आणि हे आहे नारायणी धामचं राईट साईडचं गार्डन. हे त्याच्यापेक्षाही खूप मोठं आहे. मित्रांनो, आता आपण नारायणी धामच्या मंदिराच्या पायऱ्यांजवळ पोहोचत आहोत. तर तिथे सुरुवातीलाच शंकर भगवान भोलेनाथची किती सुंदर अशी मूर्ती आहे पहा. पाहून घ्या
किती पांढरं शुभ्र असं मंदिर आहे. मित्रांनो, मंदिराच्या डाव्या साईडला इथे चप्पल काढण्याची व्यवस्था केलेली आहे. पहा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, हा आहे पूर्ण व्ह्यू नारायणी धामचा. पहा किती सुंदर आहे. चला आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया. मित्रांनो, रोज संध्याकाळी 7 वाजता आरती चालू होत असते. पहिली गणपती बाप्पाची होते.
संपलेली आहे. आता प्रसाद वाटप करत आहेत. ये बाबू, पहिली आरती घेतात ते. प्रसाद वाटप होत आहे आता. मित्रांनो, आता नारायणी धामचा शेवटचा पॉईंट तो खूपच मस्त आणि इंटरेस्टिंग आहे. गोशाला तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग पाहूया गोशाला. आता आपण गोशाळेत चाललोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे भरपूर अशा गुजराती गाया आहेत. त्यांना प्रत्येकी नाव दिलेलं आहे. सावित्री, मित्रांनो गोशाळा पाहून घ्या. कोयना या गाईचं नाव. कोण आहे दीदी? कोण आहे? प्रत्येक गाईला बघा कशी खूप खास अशी नावं दिलेली आहेत. वेणी, त्याच्यानंतर नारायणी, इकडे कौशल्या, मैत्रेयी, क्षिप्रा, चंद्रभागा, मित्रांनो गोशाळेच्या आतमध्ये एकदम शेवटला इथे पाहून घ्या. भगवान श्रीकृष्णांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. या. इथून मित्रांनो तुम्ही चारा विकत घेऊ शकता गायांना देण्यासाठी. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर का नारायणी धामला यायचं असेल लोणावळ्यामध्ये, जर का तुम्ही मुंबईहून येत असाल तर फेमस लँडमार्क आहे हॉटेल कैलाश पर्वत. तिथून जस्ट लेफ्ट मारायचा. 700 ते 800 मीटरवर नारायणी धाम आहे. आणि जर का तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्हाला
हॉटेल कैलास पर्वत करून राईट मारायचा आहे.